आता उद्या दसरा आहे 2 तारखेला. गुरुजी, आपण ज्या आपट्याच्या पानाला सोनं म्हणून स्वीकारतो, हे आपटा शेळ्या मेंढ्या सहज खात्यात. शेळ्या मेंढ्या गुरुजी सहज खात्यात. त्या शमी म्हणजे सौंदड. सौंदडीला साध्या भाषेमध्ये पालवी म्हणतात. आणि पालवी ही बर्डाच्या जमिनीवर येत नाही, मोरंड्या जमिनीत पालवी येत असते. एक माहिती आहे का तुम्हाला? जुन्या काळामध्ये ही मळणी यंत्र उपनेर नव्हती, खळ पद्धत होती. खळ बैलावरची मळण होती. त्यावेळेला खळ करण्याची जागा एक वासनीचा येल असावा किंवा सौंदडीचं झाड असावा, त्या जागेवर खळ शिपित होते. आहे का नाही पिंपळगावकरांना? हे शेतकऱ्याचं शुभतेचं लक्षण होतं. पुराणामध्ये त्या शमीच्या वृक्षावर पांडवांनी शस्त्र ठेवले, हा भाग सोडून द्या. पण आज त्या शमीच्या झाडाला काटे असतात, तरी दसऱ्याच्या दिवशी आपण टोपीत शमीचा तुरा लावतो, आपट्याचा तुरा लावतो. यांना पवित्र कोण केलंय? दसऱ्यानं. सौंदड आपटारान तारा, हा तो दसऱ्याचा तुरा. एरवी आसी पुसे कोण, एका देवासाठी मान. काय माझ्या मालकांची वाक्य आहेत. सौंदड आपटारान चारा, हे जनावरांचा चारा आहे, पण हे तो दसऱ्याचा तुरा. एरवी तरी आशे पुशे कोण, एका देवासाठी मान. कोणी विचारलं असतं गिरगावकराला? अहो, डझन भर पद असणाऱ्या लोकांना खाली बसून घरच्या घरी ज्याला बायको कदरली ते शिव्या देते. डझन भर पद ज्याला आहेत का, ज्याला बायको कदरली तो घरात बसल्या बसल्या त्यांना शिव्या देतोय. आणि तो जर पुढे भेटला तर महाराजाच्या पाया पडतोय. आमची ताकद नाही. एरवी तरी आशी पुसे कोण, पावे देवासाठी मान. आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायचे पायकीत म्हणून तुम्ही आमच्या पाया पडतात, नाहीतर आम्ही आणि आम्हीच. महाराज, आपल्या भावाला कोणी मारलंय याचं भानच नाही राहिलं त्याला. एवढा मोठा प्रभावशाली भाऊ मारणारा किती मोठा असेल याची कल्पना करा तुम्ही. काय होतं माहितीये का? भान न ठेवणारी माणसं संपत असतात. राजा रावणाला एक जणांना विचारलं, का हो, तुम्हाला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांची ताकद कळाली नाही का? ते म्हणले, मला काय कळून घ्यायची होती, एवढी कोणती ताकद होती? आम्हाला कळत होतं म्हणले तुम्ही चुकतात. तुला कसं काय कळतं म्हणले चुकतो? तू तर आमच्याच घरचा नोकर आहे. ऐका ना म्हणे मालक, राग येऊ देऊ नका. तुमच्यापेक्षा वालीला ताकद किती होती? रावण म्हणला, वाली माझ्यापेक्षा 28 पटीने शक्तिशाली होता. वाली किती पटीने शक्तिशाली होता? 28 पटीने. म्हणजे रावणाला बगलात घेऊन वाली 4 समुद्राच्या आंघोळ करीत होता. सुदलिया काखे परी गोचुडाची, सुदलिया काखे परी गोचुडाची. गाईच्या बैलाच्या म्हशीच्या काशीत एखादा गोचुड असतो ना, गोचुड. त्या गोचुडाचं वजन होतं का म्हशीला आणि गाईला बैलाला? नाही. त्या गोचडासारखा वाली रावणाला समजत होता. देवा नाही हातवरी केला ना तर 8 दिवस रावण बगलातला पडत नव्हता. मग वाली किती शक्तिशाली असेल? मग एवढा मोठा प्रचंड शक्तिशाली वाली ज्या रामचंद्रांनी मारला, रावणाची अक्कल कुठं नदीला गेलती का हो? आपल्यापेक्षा 28 पटीनं शक्तिशाली वाली ज्या अर्थी रामचंद्र मारतात त्या अर्थी मी चिल्लर आहे असं रावणाला कळायला नको होतं. पण माणसाचा अहंकार इतका दाटतो की पुढच्याला मोठं म्हणायचंच नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका. माणसाला खाली घालण्याचं लक्षणच ते असते, पुढच्याला न मानणे, पुढच्याला न जुमानणे, हा मूर्खपणा आहे माणसा. आणि तो हिरण्यकश्यपूच्या जीवनात ठरला. मी आता वरदान प्राप्त झालंय, मला रात्री मरण नाही, मला दिवसा नाही,
मला घरात नाही, मला दारात नाही, मला माणसाच्या हातानं नाही, मला पशुच्या हातानं नाही, मला राक्षसाच्या हातानं नाही, मला शस्त्रानं नाही, मुख्यतः न सजीवान निर्जीवायाम, मला सजीवाच्या हातानं मरण नाही, निर्जीवाच्या हातानं मरण नाही. हे अहंकाराचं गाठोडं त्याच्या जीवनात वाढत गेलं. आणि त्यानं परिणाम काय केला माहिती आहे का त्याचा? त्यानं धर्मसत्तेवर हात घातला. आणि धर्मसत्तेत हात घालून त्याने एकच काम केलं, इथून पुढे कोणीही भजन करायचं नाही. ही सर्वात मोठी चूक केली त्यांनी. नाव घेऊ नेदी देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, नाव घेऊ नेदी देवाचे. मूर्खपणा. मंदिरं बंद केली, धर्मस्थळ बंद केली, धर्म प्रचारकांना आळा घातला. वाक्य नीट ऐका. धर्म प्रचारकांना आळा घातला. धर्म प्रचारक म्हणजे कोण? महाराज. मी सांगत नाही बरं का, हेची आमा करणे काम, बीज वाढ वावे नाम. मालकांचा संदेश आम्हाला एकच काम सांगितले, रामकृष्ण नामाचं बीज वाढवा. रामकृष्ण नाम जर पेरलं तर लोकांना धर्माची जागरूकता होईल. अशा धर्मप्रचारकांना बंद केलं, शिक्षा ठोठावली. जर कुठं सापडलात तर चौकात फाशी देण्यात येईल. मग देवा, आपल्याकडे पूजेचे प्रकार आहेत. षोडशोपचारी पूजा, पंचोपचारी पूजा, आणि एक पूजा आहे तिचं नाव आहे मानस पूजा. ही पूजा हिरण्यकश्यपूच्या काळातून आली सुरू. मग झालं काय? एखादा ब्राह्मण असेल, एखादा यती असेल, एखादा योगी असेल, एखादा तपी असेल, एखादा सिद्ध असेल, एखादा अनुरागी असेल, हातामध्ये फुलाची परडी, हातामध्ये कमलंडू आहे, पाण्याची जारी आहे, पाण्याचा तांब्या आहे, अक्षदा आहेत, हळीत कुंकू आहे, गुलाल आहे, देवासाठी प्रसाद आहे, बेल आहे, फूल आहे, तुळशीची मंजुळा आहे. हा घेऊन जाणारा यती योगी जपी तपी सिद्ध महाराज दिसला की त्याचे ते सेवक होते, त्यांनी पकडून न्यायचं, राजाच्या पुढे हजर करायचं, राजाने त्यांचा अपमान करायचा आणि काढून न्यायचं. मग सगळ्यांच्या लक्षात आलं, आपण मंदिराकडे फुलं घेऊन चाललोत, आपण मंदिरामध्ये माळ घेऊन बसलोत, आपण गाथा वाचित बसलोत, आपण वेद वाचित बसलोत की आपल्याला राजाचे सेवक येतात आणि पकडून नेतात. मग तात्विक लोकांनी देवाला प्रश्न केला, आता आम्ही तुझं भजन कसं करायचं? म्हणून मानस पूजा. पंचगंगा हवानांच्या प्रियतान्न मम. बरं सांगा बरं देवा, आपण 5 गंगेचं पाणी आणू शकतो का अभिषेकाला? नाही. मानस पूजा. चंदनंच महत्पुण्यम पवित्र पापनाशना, अक्षदंच महत्पुण्यम पवित्र पापना. वाचत नाही चंदन, अक्षत लावायचीच नाही, पण हे पुण्य प्रदान होते. मी त्या दिवशी बोलून गेलो, हे म पुष्पम समर्पयामी. आता सोन्याची फुलं कुठं सापडायची? मानस पूजा. देवा, ऋतुपुष्पम समर्पयामी, वाक्पुष्पम समर्पयामी. एका व्यक्तीचा प्रश्न आहे, समुद्राची पूजा कोण्या पाण्यानं करायची? आळंदीतल्या मालकांची वाणी फार गोड. बा काय ती वाणी. महाराज, त्या वाणीवर आमच्यासारखे कोट्यावधी रेडे जगायलेत. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या वाणीवर आमच्यासारख्या 2-2 पायाचे कोट्यावधी रेडे जगायलेत. कवणे वासे कापुरा सुवास देव, चंदना कायसे निचरचावे, अमृताते केविते रांधावे. अमृताच्या बरोबरीला कोणाची रांधण आहे? समुद्राला किती घागरी पाणी अर्पण केल्याच्या नंतर त्याला अभिषेक होईल? नाही. मनाची आगंधे पूजिला नारायण, मनाची आगंधे पूजिला नारायण, पूजिला नारायण,
मनाची आगंदे. मनोमय पूजा हेची पडिये केसी राजा, हेची पडिये केसी राजा, हेची पडिये केसी राजा. मनोमनी पूजा, म्हणून मनानं केलेली साधना इतकी पवित्र आहे, तर मनानं केलेलं पाप सुद्धा त्याच्या कितीतरी पटीनं अपवित्र आहे. म्हणून मनात सुद्धा आणू नका दुसऱ्याचं वाईट व्हावं. कृतीचा तर लांब विषय झाला, मनात सुद्धा आणायचं नाही, मनात सुद्धा नाही आणायचं. एक सल नावाची बिमारी आहे बघा, ती आयुर्वेदात आली नाही, पतंजलीमध्ये नाही, ॲलोपॅथिक मध्ये नाही, होमिओपॅथिक मध्ये नाही. सल नावाची बिमारी, ही सल नावाची बिमारी तुम्हाला सांगतो, तिचं नाव आहे दुसऱ्याचं न खपणे. ही सल नावाची बिमारी, असंतोष, अतृप्त आत्मा. महाराज रावण किती मोठा आहे मी स्वतः वर्णन करतो, रावणाला रावण्या मीच म्हणतो, कारण रावण हा प्रचंड श्रीमंत होता, फक्त रावणाला दुसऱ्याचं सहन होत नव्हतं. रावण हा अतृप्त आत्मा होता, म्हणजे एवढा असूनही तृप्ती नाही. अतृप्त आत्मा, अतृप्त आत्मा. महाराज एखादा महाराज असेल, त्याला जिल्ह्यातल्या, राज्यातल्या, भारत देशातल्या महाराजांना लोकांनी डोक्यावर घेतलं, आणि त्या महाराजा देखता एखाद्या वारकऱ्याचा सन्मान झाला, जर त्याला खपत नसेल तर तो महाराज रावणाच्या बरोबरीचा आहे. तो अतृप्त आत्मा आहे. त्याला फक्त वाटते लोकांनी माझीच पूजा करावं, दुसऱ्याची करूच नाही. तो महाराज अतृप्त आत्मा आहे. तो रावणाच्या चौकटीतला आहे, त्याच्या यादीतला आहे, त्याच्या वर्गातला आहे. सल नावाची बिमारी. त्यांचा मुलगा नोकरीला लागला, शिकल्यावर लागतच असतो, मग तू मान्य कर ना. शिकल्यावर नोकरीला लागत असतो ना, मग तू मान्य कर ना. नाही नाही लागतच असतो, मग तुझे का लागले नाही? तुझ्या पोरानं तर खिडकीतून दगड आणले गुरुजीला. अतृप्त आत्मे. हा, म्हणून मानस पूजा झाली. मनानं पूजा करायची देवाची, मनानं. तुम्हाला एक माहित आहे का, या विश्वामध्ये पृथ्वीवर जितके देश आहे त्या सर्व देशात एक तिसरा आला. तिसरा भारत देशात नाही बरं, पृथ्वीवर जेवढे देश आहे त्या सर्व देशात तिसरा आला. तिसरा. पहिला कोण आहे? राजा दशरथ. दुसरे कोण आहेत? द्रोणाचार्य. तिसरा कोण आहे? लाहोर चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातला मुलगा भिल्ल, एकलव्य. नुसत्या भारत देशात नाही, पृथ्वीवर जेवढे देश आहे त्या सर्व देशात तिसरा. शब्दवेधी नावाच्या विद्यात आवाजाच्या दिशेने बाण मारायचा. माणूस बघायचाच नाही, त्यानं चुटकी वाजीनं आणि बाण मारल्याबरोबर बोट छेदल्या जाणं. महाराज मागे न पाहता कुत्र ओरडल्याच्या नंतर 7 बाण. विजा तयाची आनना, का शुद्धाची आलोट पाहना, आश्चर्याची भावना तयावेधी. काय वाक्य मोठ्यांचं महाराज. त्याच्या तोंडाला विजा झाल्या नाही, जखम झाली नाही, अशुद्ध म्हणजे रक्त आलं नाही, फक्त त्याचा आवाज बंद केला. असे 7 बाण पाठीमाग न पाहता मारले. त्याचं नाव एकलव्य, जगातला तिसरा. अर्जुनाला शंका येते हो. गुरुवाऱ्यांना विचारलं, तुम्ही मला विद्वत्ता न देता भिल्लाच्या पोराला दिली. महाराज अर्जुनाच्या टकटकीमुळे द्रोणाचार्यांना राग आला आणि द्रोणाचार्यांनी त्याचा अंगठा कापला. परिणाम सांगू तुम्हाला. द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा ज्या दिवशी कापला त्याच्यावर काही दिवसाला अश्वत्थाम्याच्या कपाळावरचा मणी कापण्यात आला. म्हणजे काही वाटत असताना जातीवाद करायचा नाही. द्रोणाचार्य सामान्य नाही महाराज. अर्जुनाला एवढा मातब्बर प्रभावशाली प्रचंड शूर केलं की ज्याने अर्जुनानं बाहू थापटल्याच्या नंतर भगवान शिवशंकर त्याची पाठ थापटीत होते. एवढे प्रचंड शक्तिशाली अर्जुन केले. पण त्या द्रोणाचार्यांचं चुकलं. चिरंजीव मुलगा हो, चंद्र सूर्य येतोपर्यंत मरत नाही अश्वत्थामा, म्हणून कपाळाचा मणी कापलाय. आता अश्वत्थामा कुठे बसलेला असतो माहितीये का? याच्या समय आहेत का? ती देवीपाशी समय. त्या समईच्या खाली एक रिकामी जागा असती, बोगदा. ती जागा अश्वत्थाम्याची.
मला सांगा, त्या समईच्या खाली पितळ लावायला फार पैसे लागतील का कंपनीवाल्याला? जरी त्यानं लावले तर ते वजनावर विकती ना, घेणारा घेईन का नाही? पण ज्या समईचा खालचा भाग बुजलेला असतो ना मोहन बुवा, ती समई सात्विक माणसं घेत नसतात, कारण ती जागा अश्वत्थाम्याची. कारण अश्वत्थाम्याला कथा कीर्तन ऐकल्याच्या नंतर शांती प्राप्त होत असते, आणि अश्वत्थामा कथा कीर्तनात बसू शकत नाही. त्याला बसायला जागा दिली समईचा खालचा बोगदा, आणि त्या समईतलं तेल असं गरम त्याच्या कपाळावर उतरत असतं, आणि त्याला शांती वाटते. मग तितक्या वेळात तो कथा ऐकत असतो. एरवी त्याच्या प्रांतात तो निघून जात असतो. काय एखाद्या वेळेस मोठी माणसं सुद्धा चुकत असतात बरं. तुम्हाला वाटतं भीष्माचार्य चुकले नसावा? तुम्हाला वाटतं द्रोणाचार्य चुकले नसावा? तुम्हाला वाटतं महर्षी वशिष्ठ चुकले नसावा? महर्षी वशिष्ठांचा न्याय चुकीचा पडला. आपल्या या भूमीमध्ये कोणीतरी शूद्राचं पोरग भजन करतं, याच्याकरता पाप वाढलंय म्हणून 11 वर्षाचं पोरग मृत्यू पावलं, आणि म्हणून मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी कोर्टात केस टाकली. त्या कोर्टाचे जज होते महर्षी वशिष्ठ, कुलगुरू होते, आणि चुकीचा न्याय प्राप्त झाला. विश्वाच्या बापाला ते पाप फेडावं लागलं. 11 वर्ष 53 दिवस मायबाप सोडून यशोदेच्या घरी राहावं लागलं. वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी. महाराज, हे चूक कोणाला चुकत नाही. त्याच्यामुळं चूक करताना आता बरं वाटतंय ना, आपल्या तारुण्यातलं रक्त सळसळतंय तोपर्यंत बरं वाटतंय ना, पण लक्षात घ्या, आपला बाप तलवार घेऊन बसलेला आहे. मी काल बोलून गेलो, खालच्या कोर्टात काही चलल ढवळ्या कपड्यावाल्याची मदत असल्यावर. आमचा पाहुणा 1.5 महिने उसात लपला, सुप्रीम कोर्टाचं वॉरंट, पण 1.5 महिन्याच्या नंतर ड्रोन कॅमेऱ्यानं सापडिला. मग ते इतक्या दिवस का लपला की ढवळ्या कपड्यावाल्याचं त्याच्यावर वजन होतं, त्याचाच आधार होता त्याला. तुला कसे नेतेत पाहतो. इतका नालायक पाहुणा माझा नाही, तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय. हे अशी येडपट पाहुणे तुमचीच. आणि असला माझ्याकडे तरी त्या हरामखोराला मी पाहुणा म्हणतच नाही. संध्याकाळची भाकरी नसेल तरी वारकरी असला तर आपला पाहुणा, नालायकाला पाहुणा म्हणत नाही. आमची सोयरी ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविते विठोबाची. ज्यांच्यामुळे मला पंढरीची वारी करायचा नाद लागला महिन्याचा, ज्यांच्यामुळे मला महिन्याची पंढरीची वारी करायचा नाद लागला गिरगावकराला, ते माझे सोयरे आहेत. माझ्या दिसणाऱ्या वैभवाला मोठं मानणारी ती आपली सोयरी काय कामाची? आपल्याला चांगल्या गुणाला नेतात ती आपली पाहुणे. चला, न्याय चुकला हिरण्यकश्यपूचा. वरदानाच्या बळानं मातून गेला, धर्मक्षेत्र बंद पाडलं, धर्मकृतीवर घाला घातला. याच्या मागचा इतिहास पहा. ज्या ज्या लोकांनी धर्म बुडवण्याचा प्रयत्न केला तीच संपली. धर्म संपत नाही बरं, धर्म संपत नाही, धर्म संपत नाही. तुम्ही एक डोक्यातलं काढून टाका बरं. एखाद्या महाराजानं गाणे म्हणून जर तुमचं मन जिंकलं असेल, आणि प्रचंड ज्ञानेश्वरीचा गाथ्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांना त्यानं मागं टाकलं असेल, तर डोक्यातली हलकट आणि खुळचट कल्पना बाजूला काढून टाका. गाथ्यावर आणि ज्ञानेश्वरीवर प्रेम करणारी माणसं लोकमान्य जरी नसतील तरी ते देवमान्य असतात, इतकं लक्षात ठेवा. आणि ही गाणे वगैरे म्हणून तुमचं मनोरंजन करणारी माझ्यासारखी हलकट माणसं ही लोकमान्य असू शकतात, पण संत मान्य नसतात आणि देवमान्य नसतात, इतकं लक्षात ठेवा. महाराज, त्याला तीच माणसं आवडतात जी संत मान्य, ती माणसं त्याला आवडतात, लोकमान्य नाही. तुम्हाला विनोद आवडतात ना? विनोद, तुमच्याकडे जो मोबाईल आहे ना, त्या मोबाईलवर जर काही बटन दाबले तर त्याच्यात तुम्हाला एवढे विनोद सापडतील की तुम्ही कपडे काढून नाचतात. तुम्ही भंगिऱ्याच्या पुढे काय नाचता? दार लावून तेच मोबाईल पान कपडे काढून नाचा, इतके विनोद आहेत त्याच्यावर. इथं 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 मात्र विनोदाची अपेक्षा करू नका, तुमचं कुळ नरकाला जाईल. तुमचे पूर्वज हाकटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला.
माणसं जमतेत किंवा लोक मानतेत हा विषय सोडून द्या. लोक कोणालाही मानू शकतात, काय विषय नसते. तुम्ही जरी एखादं नृत्य ठेवलं ना, नृत्य, तर गंध लावणाऱ्याचे पोरच त्या नृत्यात नाचायला जातात. ज्याचे मायबाप पांडुरंगाला आणि महादेवाला येडे घालतात का, त्याचीच पोरं तिथं नाचायला असतात. काही नाही, ते असं काही समजू नका. ते अंतकरण नाचवायचं असेल तर परमार्थात नाचवा. विश्वाचा बाप तुमची दखल घेईल. हिरण्यकश्यपूच्या लक्षात आलं नाही, ते स्वतःच्या अधिराज्यावर नाचत होता, स्वतःच्या मनावर नाचत होता. महाराज, चुका देवांना फेडावं लागल्या, तुमची आमची काय कथा आहे. एक मांडवी नावाचे साधू होऊन गेले. काय माणसं गुंगून जातात काही काही. कमरेपासून, माझ्या भाषेत सांगू का, कमरेपासून सडलेला माणूस, कमरेपासून खाली त्याच्या पायातनं, गुडघ्यातनं, मांडीतनं, पंजातनं आळ्या बाहेर येत होत्या, आळ्या. आणि अशा नालायक पुरुषाला एका सात्विक बाईनं पती म्हणून स्वीकारलं. तिने एका जीर्ण मंदिरात जाऊन अंधारात त्याच्या गळ्यात माळ घातली, पती परमेश्वराय नमः. त्याला थंडीचा त्रास होतो म्हणून गरम पाण्याचा कुडो डोक्यात घेतला, टोपलं डोक्यावर घेतलं. जाऊ दे, सोप्या भाषेत सांगतो. गरम पाण्याचं टोपलं डोक्यावर घेतलं आणि त्या टोपल्यात ती नवऱ्याला बसवायची आणि त्यानं सांगितलं मला गाव फिरायचं, तर ती गाव फिरून आणायची डोक्यावर. पण एके दिवशी त्यानं इच्छा केली मला वेश्येकडे जायचंय. आणि बायकोनं चंदा जमा केला. जाऊ दे, वेगात सांगतो. आणि वेश्येकडे ती घेऊन जात असताना इतक्या आनंदात आलं, इतके माणसाला कशाचा आनंद होईल काही मिळच नाही. कमरेपासून खाली सडून गेले. पैशाची पिशवी हातात घेऊन वेश्येकडे जातो, इतका आनंद, हातपाय झोकू लागला. हातपाय झोकता असताना रस्त्यात एक सूळ दिला होता, त्या सुळावर एक महात्मा आहे. त्या महात्म्यानं शाप दिला, ज्याने कोणी याला हात लावल्यामुळे माझ्या बिंबीला त्रास झालाय, सूर्योदय झाल्याच्या नंतर उद्या सकाळी ते मरो. सूर्योदय झाल्याच्या नंतर उद्या सकाळी ते मरो. आतीताई कामाचा नाही, मी हिरण्यकश्यपू सांगतोय. येडपट गिरगावकर किमान रोज 3 तास 2.5 महिने हिरण्यकश्यपू सांगेल. येडपट गिरगावकर. विद्वान महाराज किती बोलतील याचा विचार करा ना. मी तर विद्वान नाहीच. महाराज, बाईनं त्याच टोपल्यातलं पाणी हातात घेतलं. माझ्या माईनं तुमची ताकद किती मोठी लक्षात ठेवा. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सावध करतोय, तुम्ही भंगिऱ्या लोकांच्या नादी लागे जाऊ नका. पतिवृत्तीची ताकद किती मोठी, तितक्या नालायकावर पण तिची श्रद्धा. आणि तिनं त्या टोपल्यातलं पाणी हातावर घेतलं आणि पूर्वेकडे तोंड करून उभी राहिली. सूर्याची काय तप्परे उदवायची. देवाची सभा झाली, लोक अंधारात आहेत. तिनं सांगितलं लोकांचा अंधार समज नाही, पण सूर्य उगवला की माझा नवरा मरते, माझं कपाळ पांढरं होतंय, आधी याचं काम करा. महाराज, मांडव्यासारख्यांना माघार घ्यावं लागली. मुनिश्री मांडव्यांना प्रश्न केला श्रुतीनं, का हो वेशेचे रत झालेला माणूस, वेशेची अपेक्षा करणारा माणूस, एका परस्त्रीशी लंपट असलेला माणूस, त्याची लात तुमच्या दंडाला लागते, तुमच्या शुळाला लागते आणि तुमच्या नाभी कमळाला त्रास होतोय. याचं कारण काय? मांडव्यांनी सांगितलं, माझ्या जीवनात घडलेला एक चुकीचा प्रसंग. आज नाही सांगत ते, पुन्हा कधी पाहू. आपल्याला प्रल्हादाचा जन्म करायचा आणि आरती करायची. - 28 मिनिटच राहिलीत आपली. मला असं वाटतं कथेला मी आणि आमचेच राहतील आज. वा मावल्यांना, तुमच्या गंगापूर नगरीला वारसा आहे. कारण सांगू, तुम्ही एका निष्ठावंत वारकऱ्याचं ऐकणारे श्रोते आहात. परमपावन पूज्यश्री वारकरी संप्रदायावर अतूट निष्ठा असणारे महान भगवत भक्त
मी त्यांच्या चरणावर डोकं ठेवून नाक घासून प्रणाम करतो. असे पूज्य श्री गुरुवर्य राऊत बाबांचा हा परिसर आहे. अशा पावन महात्म्यांचे श्रवण करणारी तुम्ही माणसं आहात. माझंही भाग्य समजतो, मला चांगल्या श्रोत्यांच्या पुढे बोलण्याचा योग येतोय. माझंही परम भाग्य आहे. चला, पत्नी सात्विक होती हिरण्यकश्यपूची. नाव कयाधू, नामने कयाधू धर्म पावनास्ति तो प्रपंचायो हो, परम पावन. बहिणीचं नाव आहे शुहिका, मेहुण्याचं नाव आहे विप्रचिती, मुलाचं नाव आहे अनुल्लाद, एकाचं नाव सल्लाद, एकाचं नाव लल्लाद. अनुल्लादेन सल्लादेन लल्लादेन. किती पुत्र बापू? नाही, चौथा कोण नंतर सांगायचा. भक्त प्रल्हाद. हे अनुल्लाद, सल्लाद आणि लल्लाद हे अत्यंत नालायक होते. मूर्ख बापाच्या मतात मत मिसळणारी होती. चौथ्यानं त्या मातीच्या पोटात गर्भ वाढतो आणि त्यावेळेला महाराज 222 ज्या राजकारण्याला पद आहेत त्या राजकारण्यानं नालायकपणा केला. जो 33 कोटी देवाचा राजा इंद्र यानं नालायकपणा केला आणि त्या पवित्र स्त्रीच्या पलंगाच्या खाली हात घातला आणि आकाश मार्गानं पलंग घेऊन जात असताना मधु नावाच्या अरण्यामध्ये 6व्या क्रमांकाच्या भजन करणाऱ्या संन्याशानं अडवलं. मूर्ख इंद्रा, तुला कळतं काही? अरे राक्षसाची संतती आहे ही, जर वरे जन्माला आली तर तुझ्या डोक्यावर पाय देईल. मग तो पलंग मधु नावाच्या अरण्यात ठेवून दिला. आता जन रोखवलं त्याच्याच गळ्याला पडलं घराने. फुकट कळंग शेंडी वळवळ. ज्यानं आयुष्यभर लंगुटी बांधली त्याला एक गरोदर बाई सांभाळायची वेळ आली. नारदाला खिसा नव्हता बरं. नारदाला शर्टच नाही तर खिसा कसला आलाय? महाराज, माझ्या वाचनातल्या काही ब्रह्मचार्यांनी, काही संन्याशांनी पैशाचं स्वप्न पण पाहिलं नाही म्हणून आज संप्रदाय जिवंत आहे. पैशाचं स्वप्न सुद्धा पाहिलं नाही. स्वप्नात सुद्धा त्यांच्या पैसा आला नाही. इतके अधिकारी सत्पुरुष पुराणात पाहिले. आणि मग नारदानी बराच काळ सामावून घेतलं. एक छोटासा पर्णकुटी काय असेल. पण ती बाई सुद्धा सात्विक होती. पोटात गर्भ असताना तिनं नारदांचं प्रवचन ऐकलं, ज्याला नारद भक्ती सूत्र म्हणतात. 9 भक्तीचे सूत्र ऐकले आणि हिचं बाळंतपण करण्यासाठी देवयक्ष नावाच्या गंधर्वाची आजी आली. देवयक्ष नावाचा गंधर्व पुन्हा एक होऊन गेला. पण या देवयक्ष गंधर्वाची आजी आली आणि तिच्या हातानं बाळंतपण केलं. एक अशी पडकथा आहे, मला पुराणात सापडली नाही. तुम्ही आकाशात मथारीचं खाटलं म्हणता ना, तिच्या पाठीमागं 3 चोर असं आकाशात अशा 4 चांदण्या येतात. त्या बाजाचे माचवे, त्याच्यावर एक चांदणी आहे आणि ती चांदणी म्हातारी झोपलेली आहे आणि त्याच्या पाठीमागं 3 चांदण्या. आपण ते म्हणतो हे चोर आहे, ते म्हातारीचं खाटलंय. हे प्रल्हाद चरित्रापासून उद्भवलेलं कारण आहे. त्याच्या बाजूला एक दुसरी चांदणी चमकते का, तिला ध्रुव तारा म्हणतात. विश्वातले सगळे तारे हलतात पण ध्रुव तारा हलतच नाही. हा तारा ज्याला दिसला नाही तो 6 महिन्यात वाचत नाही. डोक्यातलं काढून टाका. मलाही एखादा पत्रकार प्रश्न विचारीन, भाऊ असं का सांगता, पण मी पुराण सांगतोय. राजा रावण ज्या वेळेला समुद्राच्या तीरावर कैकेयी मातेसोबत बसले आणि आईनं सांगितलं, रावणा हे लंकेश काय चांदणा आहे रे, ते काय तो तारा आहे रे. रावणानं सांगितलं मला आई दिसत नाही. त्याची आई रडत होती. प्रधानानं प्रश्न केला, प्रस्थानं, सुमंत प्रभू रामचंद्राचे दशरथाचे, प्रस्थ प्रधान रावणाचा होता. रावणानं आईसाहेबाला विचारलं, आईसाहेब रुदंती को भवा, आपण का रडता? अरे हा तारा ज्याला दिसत नाही तो 6 महिन्याच्या आतामत नाही. पण डोळे ऑपरेशनला आल्यावर तुम्ही तारा पाहता दिसला नाही म्हणता हापकूनच मरताल. उगाच आगावपणा होईल. राजा दशरथ शरयूच्या तीरावर बसले, त्यांना दिसला नाही. काही दिवसात दशरथ राजांचा शेवट झाला. कारण तो तारा फार प्रभावशाली तारा आहे. नाव ठेवलं प्रल्हाद.
का नाव प्रल्हाद ठेवलं? परीक्षिती नाव का? सुखदेव नाव का? याचे कारण ऐकली आपण. प्रल्हाद का? परा पश्यंती मध्यमा वैखरी परावियाना मी घोकीत नाम. परा नावाच्या वाणीने भगवंताचं भजन करत होता म्हणून प्रल्हाद नाव ठेवलं. प्रल्हाद नाव ठेवलं. प्रल्हाद घरी नेऊन घातला. नारदावर विश्वास होता. नारदानं सांगितलं, हिरण्यकश्यपू तुझी पत्नी सात्विक की मी आश्रमात सांभाळली रे, निरापराध आहे, सांभाळ तिचा. सांभाळ केला. पण प्रल्हाद भजन म्हणत होते आणि हिरण्यकश्यपूला भजन आवडत नव्हतं. फार मोठा पगडा झाला तो. भजन करत असणाऱ्या प्रल्हादाला खूपसा त्रास झाला. पुराण सांगते, हत्तीच्या पायाखाली तुडवलं, उकळत्या तेलात टाकलं, उंच कड्यावरनं फेकलं. म्हणे एक दिवस प्रल्हादाला विष सुद्धा पाजलं. विष सुद्धा पाजलं. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र हे न खाते सरपतया. महाराज त्यांच्याचा विष ते अमृत, आघात ते हित, आकर्तव्य नीत होय त्याशी. विष सुद्धा अमृतासारखं ओढतोय. पा मेवाडचा राजा वाईट नव्हता, पण त्या राजाला चुकीच्या लोकांचे शब्द आले की तुमची मुलगी भजन करते. एक सांगू तुम्हाला, पुन्हा एकदा सांगतो. महाराज मीराबाईनं, माझ्या मावल्यांना मीराबाईनं गळ्यात एक तारी घेऊन, हातामध्ये चिपळी घेऊन नाचून भजन केलं. तिच्या सोबत जगाचा बाप नाचत होता, पण तिला जन्म दिलाय त्या बापानं पोरगी नाचताना पाहिली नाही. हा मोठा तिच्या जीवनातला पुरुषार्थ होता. देव नाचत होता पण बापाला दिसली नाही नाचताना. काय भजनाची नियती असेल महाराज ती, काय सूत्र असेल त्या परमार्थातला पुरुषार्थ. विषाचं अमृत बनलं. कोणी पिलं माहितीये का? अष्टधातूची मूर्ती होती ताम्रवर्णी. मीराबाईने विष पिऊन टाकल्याच्या नंतर ती कोनाड्यात ठेवलेली ताम्रवर्णी अष्टधातूची मूर्ती लोखंडासारखी काळी पडली. मूर्ती झाली काळी देवाजीची, मूर्ती झाली काळी देवाजीची, मूर्ती झाली काळी देवाजीची, मूर्ती झाली काळी देवाजीची. नाही बाधा झाली तयाची ते वेळी, नाही बाधा झाली तयाची ते वेळी. मूर्ती झाली काळी देवाजीची, मूर्ती झाली काळी देवाजी. हो, मूर्ती झाली काळी देवाजीची. तेही प्रल्हादच्या जीवनात घडलं. आई विष घेऊन आली. आईला सांगितलं, आई बालकाला आई विष पाजू शकत नाही, तू बाजूला सरक, मी विष पिऊन टाकतो. विष पिलं. एके दिवशी त्याची आत्या आली. आत्यानं माहेराला गेलं पाहिजे भावाची, तर पण भावाच्या घरच्या उचापत्या नाही केल्या पाहिजे तिने. जी आत्या आणि जी बहीण माहेरात गेल्याच्या नंतर खालीवरी उचापत्या करतात का, त्या रट्टे खाऊनच पुन्हा आपल्या घरी जातात. ज्या बाईला साडी भारीची पाहिजे तिने गिरगावकरांचं एकच वाक्य आहे का, तिने भावाला चोंबळायचंच नाही, तिने भाऊजाईला चोंबळायचं. काय वहिनी तुमचा स्वभाव, काय वहिनी तुम्ही माझ्या दादांच्या पदरात पडला त्यावेळेस पासून माझ्या दादांचे काय सांगायचं बाई, काय माझ्या दादाचं रूप, काय माझ्या दादाचं शरीर. ही भेटल्यापासून हिचा दादा बस स्टँडला झोपायलाय. पण म्हणायचंच नाही, तिचंच वर्णन करायचं. काय वहिनी तुमचा स्वभाव, काय वहिनी तुमच्या माहेरची लोक. जर तुम्हाला भाडीची साडी नाही नेसली तर मला विचारा, पण तुमचं चलतंय काय माहितीये का, काय बाई वहिनी तुमच्या जाचामुळं माझा भाऊ इतका खराब झाला, माय मेलेल्या वाघरावानी त्याचे गुडघ्याला गुडघे घासायले. दीपावळीला आली, मालक म्हणले अगं मी गंगापूरला चाललो, ताईला साडी आणतो. घरातल्या साड्या का फुकून द्याच्यात का?
मग लग्नात आलेली ती साडी, डोकं भरून पदर घेतलं तर पाय उघडेन, पाय घोळ नेसली की डोकं उघड. त्या लग्नातल्या साड्या काय अशातल्या लांबलचक नसतात त्या साड्या म्हणजे मांजराच्या वंशाच्या. त्या आलेल्या साड्या असतात ना, त्या मांजराच्या वंशाच्या. कसं माहितीये का, मांजर फक्त घरं फिरत राहती, त्या साड्या फक्त घरं फिरत राहायच्या. इनं तिला तिनं तिला तिनं तिला तिनं तिला. खो खोची साडी त्या नेसायच्या कोणीच नाही. आणि फार लत्तर झाल्या की मग कुठं वापरीत येत माहितीये का, मग शेतीच्या कडीला कंपाऊंड उसाला डुकरा. एक लक्षात ठेवा, उदोनारी शक्तीचा या भारत देशातली स्त्री किती तेजस्वी लक्षात घ्या. माराला या स्त्रीला स्पर्श न करता तिला रथात बसून आणलं तरी रावण जळाला. तेव्हापासून या देशातलं डुक्कर सुद्धा साड्याला भेट आहे. मी शेतकरी आहे ना भाऊ, मी चांगलं कुंपण केलं तरी डुकर खालून चालले, आणि साड्या लावल्याबरोबर डुक्कर तोंड पण लाईन. म्हणजे डुक्कर इतकं भेटय की ही साडी एका कोण्यातरी बाईनं नेसलेली आहे, रावणाला जाळलंय, आपल्याला जाळीन. या साडीच्या नादी लागा. साडीला काटे असतात का? मी स्वतः शेतकरी भाऊ, मी फार प्रचंड चांगला शेतकरी, म्हणून तर इतका रगिलवानी बोलतो. एक जण म्हणला महाराज इतकं कडक बोलले, कीर्तन भागवत पण. अरे जाय म्हणलं सुंबळ्या, तू पाय मग धकवायचं पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. उचल्या चल. आपलं धकीदारा तो आहे. आणि एक सांगू का भाऊ, राग येऊ देऊ नका. तुम्ही जर मला 5 कोटी रुपये येरी म्हणालो, तुम्ही जर मला 5 कोटी रुपये दिले आणि हे घेऊन मी जाता जाता संभाजीनगरला मला अटॅक आला, जर मी मेल होते, काय करायचे पैसे? म्हणून मला किती द्यायचे आणि कसं जगवायचं हे त्यानं ठरविलंय. फारसं येड्यावानी नाही केलं पाहिजे आमच्या लोकांनी सुद्धा. योग असा आला, ती आत्या आली. आत्या सासांना सांगतो जरा गोड बोल जा ना. तुम्ही गोड बोलल्या ना, तुम्हाला भागवत ऐकायची गरज नाही. काही गरज नाही भागवत ऐकायची, तुम्ही फक्त घरातल्या लोकांना गोड बोलत जा. सुनानं चांगला चहा करावा असं जर सासूला वाटत असेल तर एकच आहे का गिरगावच्या बाळ्याचं, सून दीपावळीहून आली ना, एकच म्हणायचं, द्वारकाबाई सुनबाई परवाला दीपावळीहून आल्या, आता तिच्या आईनं मला किती सुंदर पीस दिलाय बघा ना, याचं ब्लाऊज किती सुंदर होईल, याच्यावरच्या बुट्ट्या चांदण्यासारख्या चमकायला लागल्यात. असं सुनानं ऐकलं की सून दुधाचा चहा घेऊन येते. पण या मथाऱ्या बी इतक्या खोडील झाल्या, तो यांच्या जिभेवर पेट्रोलचे थेंब पडले. ह्या नीट बोलतच नाही. द्वारकाबाई आल्या काय? इनबाई आलीन परवा माहेराहून, आणलं ना धुडकं टाकणं टाकायला, देवा म्हणून देवा. तिनं दूध रिचून दिलं आणि काळा चहा केला. सासू म्हणली बबे काळा चहा कस काय? आता आम्ही तुमच्याकडे बघता बघता मांजरानं दूध पिलं. हे असे सोंग कर जाऊ नका माझ्या माईंनो. आपल्याचं मोठेपण करण्याचं शिका, याच नाव भागवत आहे. तुम्ही आपल्यांचं मोठेपण करायचं शिका, याचं नाव भागवत आहे. तुमचं झालं कसं माहितीये का? आपल्याकडे प्रकार काय झाला माहितीये का? एका बाईला स्वयंपाक करायचा कंटाळा आला, सांगितलं करा ना स्वयंपाक, माझी पाठ दुखती. मग ह्या बाईनं स्वयंपाक केला आणि मुलांना सांगितलं बोलून आण, तर मुलगा म्हणला त्या तिथं उंडे करून द्याल्यात. म्हणजे शेजारीन चपात्या करू लागली, ही तिला उंडे करून देऊ लागली. मला असं वाटतं ही शरीरानं जरी साडी नेसीत असेल तरी हिच्यात मांजराचा अंश चांगला असावा. याला म्हणायचं घरच्याचा इटन शेजाऱ्याचा बांगणीट. घरचा स्वयंपाक करायला कंबर दुखतील, शेजारणीला उंडे करून द्यायला. मूर्खपणाचं टोके ना. जी माणसं आपली होऊ शकत नाहीत का ती लोकांची कधीच होऊ शकत नाही. हा मोठ्या लोकांचा सिद्धांत आहे. चला, ही आत्या आली आणि त्या आत्यानं, आत्या कोणाची? प्रल्हादाची. बहीण कोणाची? हिरण्यकश्यपूची. नणंद कोणाची? कयाधूची. आणि भावाला विचारलं दादा तू खराब झालास? त्यानं सांगितलं ताई माझ्याकडे सगळं आहे पण पोरग मनासारखं नाही, मी याला मारते. आत्या भाषाला मारण्याचा प्रयत्न करत होती. आणि मग तिनं सांगितलं मला अग्नी प्रसन्न आहे. तिने विस्तवात हात घातला, हातात अग्नी घेतला. अग्नी प्रसन्न होता पण दुसऱ्याची लेकरं मारण्यासाठी नव्हता. म्हणून ती पौर्णिमा होती, तिला होताशनी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी 2 लोक संपले. भगवान शिवजीने याच दिवशी काम जाळला. काम्या फार बदमाशे बरं का. काम्यानं चांगल्या चांगल्याचं वाटोळं केलं. पाहत्या रावणा काय झाले, इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, कामाजी कोतवाल याने नांदले बहुतासी.
हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याची. चांगल्या चांगल्यांची फजिती केली कामानं. माझ्या जीवनात 5 पिक्चर पाहण्यात आले. 5 पिक्चर. मला लॉकडाऊन मध्ये आग्रह केल्यामुळे मी टीव्ही घेतला. माझ्याकडे टीव्ही पण नव्हता. लॉकडाऊन मध्ये मुलांना अभ्यास करायचा म्हणून मोठा मोबाईल घेतला, तरी पण मी नाही घेतला. मला याच्यावरच मरायचं आता. घ्यायला काय मी सोन्याचा घेईन, माझ्याकडे पैसे आहेत, काय विषय नाही त्याला. मी चांगल्या प्रतीची शेती करतो, पण आता म्हातारपणी कशाला गाऊन घालू. तर त्या टीव्हीवर एकदा पिक्चर पाहिला. त्या पिक्चर मधलं खरं किती खोटं किती मला किती माहित नाही, पण त्याच्यातल्या एका सात्विक माणसाला एका परस्त्रीमुळे वेळ आली. आज नशिबाने थट्टा कशी मांडली, आज नशिबाने थट्टा कशी मांडली. थोडी भैरवी थोडी मी तितकंच घेतलं त्याच्यातलं की एक आदर्शवादी व्यक्ती सुद्धा परस्त्रीच्या संगतीमुळे तुंतुन वाजायची वेळ आली. महाराज रावणाच्या संपत्तीला समुद्रानं मान वाकवावी, मारुतीरायाला प्रभू रामचंद्राला रस्ता न देणारा समुद्र आज रावणाच्या संपत्ती पुढे पाषाण परीस भूमिजाबुनंद वंशाचा संबंध धातयाशी. याच्या पलीकडे सांग का भाऊ, तुमचं कंपाऊंड इटा मातीचं आहे, तुमच्या घराचं कंपाऊंड इटा मातीचं आहे, रावणाचं कंपाऊंड समुद्राचं होतं. समुद्राचा वेढा समुदाय गाडा राक्षसाचा, समुद्राचं कंपाऊंड आहे. एवढा मोठा प्रचंड एका गोष्टीमुळे बाय आली. पौर्णिमेच्या दिवशी लाकडं रचली, त्याच्यावर बसली, प्रल्हादाला मांडीवर घेतलं, बांधत होते. प्रल्हादानं सांगितलं आत्या बांधू नकोस, काही काळजी करू नकोस तू. ते तितकं पिक्चर मधलं कडवं म्हणलं म्हणून मला काही घ्यायच्यात काढताल बरं. कारण मला सांगायचं याच्यातली 1-10% त्याचे बी जास्त नादी येत की त्याला तो पुरावा देण्यासाठी मी तो पुरावा दिलाय. तो पुरावा दिलाय किती ते बघा, त्याच्यात सुद्धा किती आदर्शवाद किती टोकाला जातोय. मला काही आवडत नाही तसं काही म्हणणं म्हणा, जरी म्हणलं असेल तरी माफी असावी. बांधू नको म्हणला त्या. पेटून भाऊ घरी गेला. सकाळी हिरण्यकश्यपू आले आणि प्रल्हादाला विचारला आत्या कुठे आहेत, म्हणला पहिल्या गाडीनेच गेली. महाराज दुसऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला, स्वतः संपली. मग प्रल्हादाला विचारलं कोण आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उघडा, आज म्या दृष्टीने पाहिला. जळी स्थळी काष्टी पाशानी कना कनात देव भरला. या खांबात स्तंभावर ही लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. नरसिंह भगवान की जय. भगवान नरसिंहांचा जन्म झाला. रात्री मरण नाही, घरात मरण नाही, दारात मरण नाही, मांडीवर घेतलं. बोला. घेऊनिया दैत्य वेगी मांडीवारी, घेऊनिया दैत्य वेगी मांडीवारी, घेऊनिया दैत्य वेगी मांडीवारी, घेऊनिया दैत्य वेगी मांडीवारी. नखाने तो चिरी पोट त्याचे, नखाने तो चिरी पोट त्याचे, घेऊनिया दैत्य वेगी मांडीवारी, घेऊनिया दैत्य वेगी मांडीवारी. मांडीवर घेतला. बसले कुठे प्रभू, उमऱ्यावर. घरात नाही, दारात नाही, चौकटीवर बसले. मांडीवर घेतलं. वेगात सांगतो. आणि नरसिंहाला त्याला हिरण्यकश्यपूला विचारलं मी माणूस आहे का सांग. विज्ञान किती जरी टोकाला गेला असेल ना भाऊ, हे तयार करता येत नाही. डोकं सिंहाचं आहे, शरीर माणसाचं आहे, हात रेषाचे आहेत अस्वलाचे. माणूस म्हणावा तर डोकं सिंहाचं आहे, पशु म्हणावा शरीर मानवाचं आहे. हात अस्वलाचे का घेतले मला उत्तर द्या तुम्ही. माणसाची नख सजीव आहेत का निर्जीव आहेत. मागचे नाही सांगायचा. वाढलेली नख, तुमच्या अंगुळीच्या पुढे आलेली नख सजीव आहेत का निर्जीव. शिका ना, किती पुस्तकं शिका, काय हरकत नाही. असू द्या मी 7वी पास. सजीव का निर्जीव. निर्जीव म्हणावं
तर भाऊ नख वाढतात, आणि सजीव म्हणावं तर कापताना दुखत नाही. निर्जीव म्हणावं तर ती वाढतात, आणि सजीव म्हणावं तर कापताना दुखत नाही. म्हणून न सजीवा तू निर्जीवायाम, सजीवाच्या हाताने मरण नाही, निर्जीवाच्या हाताने मरण. विदारोनी दैत्य प्रेम पाना पाजिला, पांडुरंगे येईवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येईवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येईवो पांडुरंगे. मारला आपल्याच मोठेपण गा. महाराज बाप भजन करू देत नव्हता, तरी पोराचं बापावर किती प्रेम, इतकं लक्षात ठेवा. देवानं विचारलं, प्रल्हाद याला मारलं, याचं करू काय? देवा एक काम करा ना, असू द्या ना राक्षसाचं कुळ, पण राक्षसाच्या कुळात तुमचा भजन करणारा जन्माला आहे, असू द्या ना माझा बाप वाईट, पण मुलगा महाराज आहे ना, करा ना माझ्या बापाचं कल्याण. देवा आमच्या कुळाची दखल घ्या कुठंतरी. पा स्वाभिमान किती मोठा आहे. देवा आमच्या कुळाची दखल घ्या ना कुठं. आमचं राक्षसाचं कुळ आहे, भजन न करू देणाराचं कुळ आहे, पण त्या कुळात जर भजन करणारा जन्माला असेल तर देवा तुम्हाला याची दखल घ्यावी लागेल का नाही? मग काय दखल घेतली? याच कुळामध्ये बळी नावाचा व्यक्ती जन्माला आला. मधले विरोचन वगैरे सगळे सोडून द्या, बळीचं नाव घ्या. बळीच्या पुढे बाणासूर नावाचा पुत्र जन्माला आला. विरोचन, बळी, बाणासूर. बाणासूर नाव ऐकून असेल. बाणासुराला उषा नावाची मुलगी झाली. बाणासूर कोणी माहिती? प्रल्हादाच्या कुळातला राक्षस आहे. याला मुलगी कोण झाली? उषा. उषाची मैत्रीण होती चित्ररेखा. मैत्रीण चांगली करत जा. दुसऱ्याचे घड फोडणारी मैत्रीण करू नका. दुसऱ्याच्या सुनाला लावून देणारी ती करू नका. दुसऱ्याच्या सासूला वाईट शिकवणारी करू नका. मैत्रीण चांगली करा. सीतेच्या जीवनात मैत्रीण भेटली त्रिजटा. रुक्मिणीच्या जीवनात मैत्रीण भेटली सुजया. महाराज गांधारीच्या जीवनात मैत्रीण भेटली कांतीप्रिया, ब्रह्मज्ञान होतं तिला. आणि कुंतीच्या जीवनात मैत्रीण भेटली ती जगातली एक नंबरची गायनिक भाऊ. तिच्यासारखी प्रसूती तज्ञ, डिलिव्हरी तज्ञ जगात बाई नाही, जगात नाही, जगात नाही, जगात डॉक्टर नाही. गायनिक मैत्रीण, गायनिक गायनिक. तिचं नाव सांगता येईल तुम्हाला? किती भागवत ऐकली तुम्ही? जगातली पहिली गायनिक, पहिली पहिली. जाऊ द्या, घरी गेल्यावर बघा मग पहा. चांगलं ऐकायचं मानस ठेवत जा. डिंगटॉंग ऐकत जाऊ नका. सटाके ऐकत जाऊ नका. यम सटके मारित असतोय. मैत्रीण चांगली असावा. आपल्या जीवनात मित्र चांगला असावा. संगती चांगल्याची असावा. गोड होत राहत असत. महाराज अश्वत्थामाचं वाईट कशामुळे झालं माहिती? फक्त संगतीमुळे. अश्वत्थामा चिरंजीव होते. चिरंजीव द्रोणाचार्याचे पुत्र होते. माझ्या माईनं एक उदाहरण सांगू का 2 मिनिटात? तुम्ही यात्रेतून 5-5 रुपयाच्या 2 प्लॅस्टिकच्या बरण्या घेतल्या. 5-5 रुपयाच्या 2 प्लॅस्टिकच्या बरण्या. त्या प्रत्येकी बरणीमध्ये 1-1 किलो माल बसत होता. त्या 10 रुपयाच्या बरण्या घरी नेल्या. घरी नेल्याच्या नंतर एका बरणीत मीठ टाकलं 1 किलो. वाक्य नीट आहे का? आणि एका बरणीत गावरान तूप टाकलं 1 किलो. वजन किती आहे? मिठाचं 1 किलोच वजन. भाऊ तुपाचं सुद्धा 1 किलो वजन. मीठ घेतलेल्या बरणीला 1 किलो वजन गुरुजी, आणि तूप घेतलेल्या बरणीला सुद्धा 1 किलो. पण भावात फरक सांगू का? मीठ 10 रुपये किलो, बरणीचे 5 किती झाले? 15.